लंकापती मग मांडली युद्ध ख्याती केली शांती राक्षसा अंगणची गेल्याच्या नंतर राजा रामाच्या समोर आपल्या मधुर वाणीनं चतुर वाणीनं बोललं आपले विचार मांडले कारण शिष्ट अतिशय हुशार असायला पाहिजे शिष्ट असावं चपळ चतुर देव जाणे प्रत्युत्तर राघुनिया तुझे समोर सती एकटा बोलणारा असणारा तो गती केला आणि राजा रामाने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य तिला शिकवलं पण किती सांगितलं तरी किती सांगू नाही पटकीचे पुढे शिकायचे रडतील या संतोक्तीप्रमाणे त्यानं काही वचन ऐकलंच नाही शेवटी कसं राहतंय काही माणसाचा जो स्वभाव असतो तो स्वभाव काही केला जात नाही आधी होता वाग्या दैव योग्य झाला पाग्या मूळ स्वभाव त्याचा एकवट राहीना मूळ स्वभाव जाईना तसा राजा रामाचा स्वभाव गेला नाही युद्धाची युद्ध झाले घोरांगर मंत्री प्रस्तादी महोदर इंद्रजितादि महावीर कुमारे कुमार मारी रे या प्रसंगामध्ये शेवटी प्रभू रामचंद्राचं आणि राजा रामाचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये माझ्या प्रभू रामचंद्राने आपल्या बाणाच्या कौशल्यानं राक्षस जे आहेत ते राक्षस दलाची बंगाली केली पाठी उभे राहून सुरे प्रताप लंकेश्वरा सारी उदो मनतया स्तंभरी अनेक जे भूत मंडळी होती राक्षसांचे मुंडके उडवले छाटले आणि भूतांना भक्षण माझ्या प्रभू रामचंद्राने राक्षसांची शव दिली हे कार्य केलं घनघोर असं युद्ध झालं नंतर सांगता महाबाहू कुंभकर्ण उभा चिला विंधोणी बाण आदिनाथ कान कापून शिर कमळ दान छेदिले राजा रामाच्या सैन्याची पीछे हात व्हायला लागली महाराज त्यावेळेला शेवटी पाठीला का भाऊ असतो झोपेतून उठलेला तो कुंभकर्ण उभा राहिला आवड असणारं त्याचं शरीर रणात उभा टाकल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रासोबत ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस त्या कुंभकर्णाचे कान असतील नाक असतील कुंभाच्या आकाराचे कर्म छेदून टाकले रणाच्या ठिकाणी उभा प्रभू रामचंद्र चिरला आणि बंधू पुत्राचे दुःख भारी दाही